जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी घोटाळ्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही। या प्रकरणात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले होते। मात्र निवासी उपजिल्हाधिकारी या प्रकरणात कारवाई करत नसल्याने त्यांचे हात या घोटाळ्यात बरबटले आहेत का, अशी शंका आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित करत RDC यांची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे। बघूयात ते काय म्हणाले। जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे शेतकऱ्यांनी केल्या होत्या, काही तक्रारी पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या। याची मी शासनाकडे तक्रार केली, शासनाने दखल घेतली, चौकशी समिती नेमवली आणि चौकशी समितीने 72 पानाचा अहवाल शासनाला पाठवलेला आहे। त्याच्यामध्ये अंबड तालुक्यातले 132 गाव आहेत। या 132 गावात 44 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे। 14,354 बोगस लाभार्थी दाखवलेले आहेत। घनसावंगी तालुक्यामध्ये 117 गावामध्ये 36 कोटीचा भ्रष्टाचार अपहार झाला आहे। 11,961 बोगस आणि खोटे लाभार्थी घुसवलेले आहेत। अंबड तालुक्यातली 22 गावं आणि घनसावंगीतली 22 गावं, 44 गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर बोगस लाभार्थी दाखवून घोटाळा केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे। 72 पानी अहवालामध्ये 80 कोटीचा घोटाळा झाल्याचं शासनाला कळवलेलं आहे। मात्र या 2 तालुक्यात 100 कोटीचा घोटाळा झाला, याची माझी तक्रार आहे। मी विधानसभेत हा प्रश्न मांडला, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडला। अंबडचे तहसीलदार, घनसावंगीचे तहसीलदार यांच्या खात्यातून, यांच्या अकाउंटमधून पैसे गेले कसे? 24 कोटी रुपये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जातात, बीड जिल्ह्यामध्ये जातात। 24 कोटी रुपये गेले कसे आणि हे लाभार्थी बोगस घुसवले कसे? या सगळ्या प्रकरणाची चौकशी झालेली आहे। माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी शेतकऱ्यांचे पैसे लुटणाऱ्या खाणाऱ्या अधिकाऱ्यावर 8 दिवसाच्या आत FIR करण्याच्या सूचना कमिशनरला दिलेल्या आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। मात्र RDC गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत। त्यामुळं या चौकशी आणि या भ्रष्टाचारामध्ये त्यांचा काही संबंध आहे का? ते का टाळाटाळ करतात, गुन्हे का दाखल करत नाहीत? 74 लोकांवर FIR करण्याच्या सूचना असताना त्यांनी गुन्हे दाखल केलेले नाहीत। त्यांच्याबद्दल RDC बद्दल आमच्या मनात शंका आहे। तातडीनं गुन्हे दाखल करावेत आणि शेतकऱ्यांचे पैसे लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकावं, अशा प्रकारची आमची मागणी आहे। 36,000 शेतकरी अंबड आणि घनसावंगीतले आहेत की त्यांचं अनुदान अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आहे। हा विषय मी विधानसभेत मांडला। 63,000 शेतकरी जिल्ह्यातले आहेत की त्यांना अनुदान मिळालेलं नाही आहे, त्यांना अनुदान देण्यात यावं अशी मागणी केलेली आहे। हे 2 प्रश्न माझे आहेत आणि माझा लढा चालू आहे।